तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मनातील विचार तुमचं आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात. आपण आज जे काही आहोत ते आपल्या कालच्या विचारांचं फळ आहे. आपला वर्तमान जो आज आहे तो आपल्या भूतकाळातील विचारांचा प्रभाव आहे आणि आपला भविष्यकाळ कसा असेल हे आपल्या आजच्या विचारांवर ठरतं. आणि हेच यद्भाव तद्भवती या श्लोकातून शिकायला मिळतं. माणसाचं जीवन त्याच्या नशिबाने घडत नाही तर विचारांनी घडतं. जसं आपण मनात विचार करतो तसा आपला स्वभाव बनतो आणि आपला स्वभाव आपलं आयुष्य घडवतो. आपण जर सतत भीतीचे, शंकेचे, नकारात्मक विचार करत राहिलो तर आयुष्यही तसंच आपल्यासमोर उभं राहतं. पण जेव्हा आपण मनात मी करू शकतो, मी बदलू शकतो, मी पुढे जाऊ शकतो असे विचार करायला सुरुवात करतो तर आयुष्य हळूहळू बदलायला लागते. कारण विचार बदलले की निर्णय बदलतो, निर्णयाने कृती जन्म घेते, कृतीमधून सवय निर्माण होते आणि सवयीमधून स्वभाव बदलतो आणि स्वभाव बदलला की आयुष्य बदलते. आणि हा संपूर्ण प्रवास विचारांपासूनच सुरू होतो. मन म्हणजे जमीन आहे. आपण ज्या विचारांचे बीज या जमिनीत पेरू तेच फळ आपल्याला आयुष्यात मिळतं. म्हणून आपण आपले विचार बदला. विचार बदलले तर आयुष्यही बदलणारच.